रसिकांनो, दोस्तांनो, नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. दोस्तांनो, नवरा बायकोचं नातं हे करंजी सारखं असावं, गोड आणि खुशखुशीत. नवरा म्हणजे करंजीचं वरचं आवरण असतं आणि बायको म्हणजे आतील गोड सारण असतं. आपल्या संसारात किती अडचणी आल्या, किती वाद झालं, तरी ते बाहेरच्या आवरणानं झेलायचं असतं. मनस्तापाचं काटेरी शाख हे स्वतःच्या अंगावर फिरवून घ्यायचं असतं. तापलेल्या तुपात स्वतःला पोळून घ्यायचं असतं. मात्र दोस्तांनो, कुठंही आतल्या सारणाला धक्का लागू द्यायचा नसतो. सारण हे आबादित राहिलं पाहिजे, तरच दोस्तांनो गोड करंजी ही खायला मिळत असते. आपला संसार हा आनंदाचा होत असतो. नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. संसार हा मातीतल्या घरात असू द्या किंवा सिमेंटच्या घरात असू द्या, तो फक्त सुखी आणि समाधानी असला पाहिजे. बायकोच्या कष्टाची दखल घेणारा तो नवरा आणि नवऱ्याच्या छोट्या मोठ्या कर्तृत्वाचा अभिमान बाळगणारी ती बायको, हे गणित छान जमलं की भले भले संसार सुखी होत असतात. बायको गरिबीत संसार करू शकते. बायको वाईट परिस्थितीमध्येही संसार करू शकते. पण बायको भांडण केल्याशिवाय संसार करू शकत नाही. संसार ही अशी गोष्ट आहे, रात्रंदिवस धडपड करून तिला कितीनंही गुणलं तरी भागत नाही. गुणानं राहिलं तरच भागतं. जितकं आपण स्वतःला सुखी समजू, तितकं आपण सुखी होत जात असतो. संसाराची सुरुवात सुंदर दिसण्यानं होऊ शकते, पण संसार हा सुखाचा होण्यासाठी समजून घेण्याची कला ही दोघांमध्येही असली पाहिजे. संसार सुखाचा होण्यासाठी घरात किती सुख सोयी उपलब्ध आहेत, यापेक्षा तो आणि ती एकमेकांना किती समजून घेतात हे जास्त महत्वाचं असतं. पैसा फेकून संसार पूर्ण होत नसतो. नात्याला वेळ देणं महत्वाचं असतं. एकमेकांच्या भावना जपणं, काळजी करणं आणि आदर करणं, याशिवाय नातं व्यर्थ असतं. पैशानं फक्त गरजा पूर्ण होत असतात, पण प्रेमासाठी माणूसच लागत असतो. संसार हा कुठेही आणि कसाही होतो, फक्त आपल्या जोडीदाराची साथ ही महत्वाची असते. सहन करणं हीच महिलांची खासियत असते. जर स्त्रियांनी सहन करायचं सोडलं तर अनेक संसार मोडले जातील. संसार करायला मोठ्या घराची नाही, तर मोठ्या मनाची गरज असते. घर किती मोठं आहे याला महत्व नसून घरात किती सुखी आहेत हे महत्वाचं असतं. जितकं आपण स्वतःला सुखी समजू, तितकं आपण सुखी होत जाऊ. प्रेम भलेही सौंदर्य पाहून होत असेल,
पण संसार मात्र समजून घेणाऱ्या व्यक्ती सोबतच होऊ शकतो. संसार हा राजा राणीचा असतो. एकानं रागावलं तरी दुसऱ्यानं सावरायचं असतं. मनाच्या मिलनात संसाराचं फुल फुलत असतं. जिथं मन सांभाळलं जातं तिथं संसार खुलला जातो. नवरा प्रेम करणारा नसला तरी चालेल, पण आदर करणारा नक्की असावा. आणि तसा जर मिळालाच तर संसार आनंदाचा होत असतो. लग्न हे काही क्षणात पार पडतं, पण आपण मॅरिड आहोत हे सिद्ध करायला संपूर्ण आयुष्य घालवावं लागतं. संसार हा दोघांचा असतो. जपलेल्या अनेक नात्यांचा, प्रेमाचा आणि विश्वासाचा असतो. प्रेम म्हणजे गुरु आणि विश्वास म्हणजे किल्ले. मित्र बनून प्रियकर बनणं हे सोपं असतं. प्रियकर बनून नवरा बनणं हे सुद्धा सोपं असतं. कठीण असतं ते नवरा बनून प्रियकर राहणं आणि बायकोला मैत्रिणीसारखं समजून घेणं. हे जेव्हा आणि ज्याला जमतं त्या नवऱ्याला सुंदर दिसणाऱ्या मैत्रिणीची आणि बायकोला समजून घेणाऱ्या मित्राची गरज भासत नाही. अपत्याला वाढवताना प्रत्येक स्त्री ही काही प्रमाणात आपल्या नवऱ्याचीही आई होत असावी. पहिलं मूल होण्यापूर्वी ती केवळ प्रेयसी असते. कायम जीव टाकावा अशा पात्रतेचा नवरा लाभला तर दिवसाचं किती क्षण ती नवऱ्याचाही अपत्यासारखा सांभाळ करते. पण हे कोणत्याही पुरुषाला कळत नाही. रुसल्यानंतर चूक भले कोणाची का असेना, बोलायला पहिली सुरुवात नेहमी तीच व्यक्ती करते ज्या व्यक्तीच्या मनात सर्वात जास्त प्रेम असतं.